जिंदगी हर सफर एक नई बात. कान थाळ फोडू का ते खार कदम असते एकटं ना पार त्या गाण्याची मोडून तोडून वाट लावितो. बरं ते शब्दाचं व्हायना का माग पुढे आवाज बी एवढा ना इकडल्या कानाकून इकडा पडदा बाहेर येईन एखाद्या वेळेस. माझी आजी मला ती सुगंधा आयो तुम्ही सुगंधाबाई लय आल्या. लक्ष ठेवता राव. वार्डातल्या लोकांच्या साठी अहोरात्र 24/7 त्याला म्हणते तसं. काय वतनदार काय म्हणता? मशीन बरी चालू आहे ना? हो लय मस्त चालू आहे. चालू केले ना? हा अरे आता मी तर ग्रामपंचायतीत दिली तुला म्हणजे तस काय मी उपकाराची भाषा बोलत नाही. तेच म्हटलं लागलं काय सुरू व्हायला. कर्तव्य आमचं पण तुम्ही बी छोटं मोठं कर्तव्य पार पाडीत जा आमच्या बाबतीत. कशाचं? कुठं उसावली पॅन्ट कुठं उसावला शर्ट एखादी टीप घालून देत जा. अहो मी काय तुम्हाला नाही म्हणते का? सदा आणि भाऊ. मशीन कुठून दिली म्हणले? ते नंतर बघ माशान कुठून देईन तुला काय. मला अजून सुगंधाचे पेढे यायचे. ऐका ना पण वतनदार हा, तुम्ही ते असे कपडे शिवायला आणले ना माझ्याकडं हा. पैसे द्यायचे बरं का फुकट नाही घेऊन यायचे. वतनदार घराने 25-25 एकर अशी वाटण्यातच गेली. शिविलाईचे पैसे राहून राहून किती राहतील 10-5 रुपये देऊन टाकी जाईल. हा मग ती पण पेढे द्या. मला बी ना पेढेच काय हा. तुम्हाला माहिती का मी आज संध्याकाळी मस्तपैकी बासुंदी करते वाटेवर बासुंदी तुम्हाला आणून देईन घरी. वतनदार घराला न्याला वाटीभर बासुंदी ते काय काडी बुडून चोकायची का काय का चमच्यानी खायची. हांडाभर देऊ का? हांडाभर तर तुझ्या तब्येतीने हांडाभर कर पण मला निदान प्लेट भर दे. कसं आहे खाता येईल आमच्या मंडळाला सांगता येईन पुरी कर बासुंदी आलेली खाता येईन 2 घास. सदा भाऊ बर देईन मी पाठ. हा पण ती मशीन दिली कुठून? होतं बाबा ग्रामपंचायती तिचं नाव खाली पण म्हणलं आमच्या वार्डातली महिला आहे ती तिचं नाव खाली कधी तिच्या हातपाय चालू आहेत तर मशीन द्या नाहीतर काठी टिकी द्यायची मग मशीन मंजूर व्हायची. मी काठी टेकायला लागल्यावर तुम्ही राहाल का ते सांगा बरं. उदाहरण झालं तू काठी टेकायला गेल्यावर माझा फोटो असेल सांगता काय येतं एखाद्या वेळेस मी तसाच राहीन तुझा फोटो लागेल सांगता येत नाही. वरच्याच हातात असतात गोष्टी. फक्त सांगायचं तात्पर्य एक की ती ठणठणीत आहे ताबडतोब मशन मंजूर करा. ज्या आहेत अलीकडल्या पुरी त्यांचं थोडं लेट घ्या. आता या ज्येष्ठ आहेत यांचं वर घ्या. पण चला माझ्या येऊ का मी आता. हा जा. बासुंदीचं तेवढं बासुंदीचं अहो टेन्शन ना घेऊ तुमची इथं बासुंदी पोहोचून जाईल. 100% वास. ना आता बोल असं तो नाही बोल ना मधी मधी मगाशी नुसतं वाच मतदार आहेत आमच्या वार्डामधले त्यांच्या समस्या ऐकायच्या त्याचं निर्दालन करायचं निस्तारण आम्ही त्याचं निर्मूलन करायचं. आम्ही नाहीत का मतदान? मतदार नाहीत आम्ही. सरपंच की जनतेतून असली तर तू माझा मतदार आणि जर सदस्यातून असली तर तू डेप्युटीचा मतदार. कस काय? सध्या ही सदस्यातून सरपंच पद आहे त्याच्यामुळं तू डेप्युटीचा मतदार. बरं जाऊ द्या मरू द्या. मग तुम्ही त्यांना कस काय मशीन दिली? माझं नाव कस काय नाही आलं बरं गिरणीचं? अरे माझ्या वार्डातली होती भाऊसाहेबाला दम दिला खाली नाव होते 17 नंबरला नंबरच खोडून टाकला एक डायरेक्ट 7 नंबरला आणली वर कॉम्प्युटरवर असं कर वर लगेच वर घेता येते नाव साधा भाऊ. त्याला काय आहे, भाऊसाहेबाला सांगायचं. आता ते कसं आहे तुमच्या वार्डातलं आहे ना आवड जाग्या दुख नाही डेपुटीने सांगितलं तरच ते ऐकन. माझ्या वार्डात माझा रो बाप म्हणजे डेपुटीच्या वावरात डेपुटीचा आवाज हे खरे डेपुटीचं लगेच ऐकन ना. ऐकते म्हणजे तू तर पार छाती फाडून मध्ये फोटो लावायला निघाला होता आणि तुझं ना ऐकायचं मग कोणाचं ऐकत डेपुटीला म्हणावं माझं नाव द्या आणि तुला काही मशीन घेतो काय. आता मशीन सुगंधा नाही. मला वाटलं सुगंधा आपली पिको फॉल करीन परकर शिवीन तो पायजामेन कॉपऱ्या शिवशीन. नाही मशीन नाही मला गिरण घ्यायची. आता डेपुटीने माझ्या मागून सुगंधाने नाव दिलं टापक्याच नावाला रो माझं नाव यायना किती 4-5 महिने वाट बघायला लावली. बघतोच मी डेपुटी. तेच माग पुढे पळा डेपुटी लावीन दुसऱ्यांना लाळा तुम्ही वाजीत बसा थाळा डेपुटी डेपुटी डेपुटी.
कस काय थाळा वाजून देईन जाल्या हा वर घे डेप्युटीला म्हणा मिळालीच पाहिजे गिरण मिळाली पाहिजे. गिरण डेपोटीचा पिछाच नाही सोडणार आता. तुम्ही बी बघा डेपोटी आपल्याला काही मिळून देतात मग गिरण. बघतो मी तुला गिरण मिळून देते का तू भिरभिर फिरण करून परत इथं येतोय बघू. मग कर नका टिचल्या करू आमच्या डेपोटीच्या. मी घेणार डेपोटी कोण गिरण. जा, जा, घे, घे. आणि ते नाव वर घे तेवढं खाली राशीन तर पीठ राहीन खाली गिरण राहीन तिकडेच. राम राम जालिंदर. राम राम. थांबा ना काय थांबायला बी तुम्हाला सवड नाही का आता. अरे काय हटके तो कामाला चालला असतं माणूस काय सारखं थांबा थांबा. आता राम राम हातला निघलो होतो. बोल काय. काहीच हटकेत नाही मी डेपोटी. हा. सुगंधाचं नाव आलंय मशीनीला. तिला मशीन भेटली. कोणची मशीन. शिलाई मशीन. हा हा शिलाई मशीन भेटली का. ती कालच भेटले वाटल्यात ना काल. काल वाटलं तुमचा खुशाल फोटो होता वर मशीन वाटतानी. अरे मग आता मशीन गावात आले वाटायला नको का. माझ्या गिरणीचं काय झालं ते. अरे तो गिरणीचा तो नाव खाली आहे जालिंदर. तो नाव वर आल्याशिवाय कसं काय होईल. तुमचं शेवटला 5 17 18 नंबरला नाव आहे तू. सगळ्या मशीनी साधा भाऊच्या वाड्यात भेटल्या. आपल्याला एखाद्या काय झालं माझ्या गरीबाचं नाव आणायचं. अरे साधा भाऊतले 3 ज्या मशनी भेटल्यात ना त्यांचे नाव वर होते मशनीसाठी. मशनीचे प्रकरण आधी गेले तर मग तुम्ही करा ना माझं नाव खाली वर. झालं कसं खालीवर करता येईल. सगळे गावातले लोक आपलेच येतं. तुझं वर केलं आणि एखाद्याने परत आक्षेप घेतला मग. आपले म्हणून सगळ्या मशीनी वाटायला बसल्यात. माझ्या वाट्याला नाही यायची डेपुटी. झाल्या शासन तुझ्यावर अन्याय करणार नाही. सगळ्यापर्यंत मशनी येतात. थोडं थोडं नंबरने चाललंय. आता 4 आले तर उद्या परत येतात. मशनीने तू गिरणी करता अर्ज येतो. तेच गिरणी करताच मशीनच म्हणतात ना तिला बी. मशीन नाही शिलाई मशीन वेगळी झाली. ही गिरण आहे बारीक आपली चक्की. नाही घेता येत नाव मग. नाही नाव नाही घेता येणार. आणि येड्यावून करू नको. कसं होतं तू जरी माझ्या जवळचा असला तर उद्या मी तुझं नाव जर घेतलं तर उद्या लोक मला नाव ठेवतील. असं कसं काय येड्यावून कम करतो तू. साधा भाऊचं काही काय ऐकतो ना आपलं हे करतो. काय काय ऐकतो म्हणजे हा सदा भाऊच्या तोंडाने म्हणले मी खाली वर केले नाव. मी लाबाड बोलत का काय ते. साधा भाऊचं काय ऐकतो तू. नाव आणलेत आम्ही आणि ते खालीवर करते. त्यांना म्हणा खालीवर करायचं तर घ्या तुम्ही करून दाखवा म्हणा. कुठं खालीवर करायचं. हा बधिर डोक्याच्या येड आहे आपलं उगं काही करतं. सदा भाऊ झोपले का काय. झोपत नाही बाबा. मग मोठाले साधू संत जगाची चिंता वाहतेत. मी गावची चिंता वाहतो. बर साधा भाऊ हा. डेपोटी म्हणले ते तर नाव वर घेता येत नाही. पण तुम्ही सुगंधाचं नाव कसं काय वर घेतलं होतं. माझ्या वार्डातली मतदार होती ग्रामसेवक भाऊसाहेबाला आहे ना असा ढासच्या वारला ना लगेच नाव 17 वरून 1 नंबरला आली डायरेक्ट 7 नंबरला. मग तिच्या वरचे आहेत ना कोणी गिरणी बिरणी होतं पण 7 नंबरला लाभार्थी शिलाई मशीन लगेच. ते कशात घेता येतं पण. अरे कॉम्प्युटरवर 2 मिनिटाचं काम आहे. खालचं वर नाव घ्यायचे. पुढे आपल्या ग्रामपंचायत मध्ये मग त्या कॉम्प्युटरवर ते भाऊसाहेब बसत ते आपलं कोकडं घेऊन त्याच्यात आयला सोपं आहे राव. मग ते कोकडं मग डेप्युटीला कम नाही म्हणलं तू माझं नाव वर घ्या. मला एवढं माहित असतं तर मग मी तुमच्याकडे काय आला असतो विचारायला. अरे नाव खालीवर का तुला माहित नाही. डेप्युटीला सांगायचं ते करून घ्यायचं ना खालीवर नाव. ते तर म्हणले ना घेता येत नाही काय? म्हणून काय? नाव खालीवर. इथं मुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्र्याचं मुख्यमंत्री एवढाले मोठाले नाव खालीवर होते. तर तुझे कोणतं रे चारण्याच्या अगरबत्ती गिरण पीठ पडायची मशीन त्याचं खालीवर व्हायला काय लागत. मोठाले नाव खालीवर होते. तर तुला काही सांगत आहे डेप्युटी सोपं आहे ते. कॉम्प्युटरवर त्यांना म्हणा ते कॉम्प्युटरवर माझं नाव खालीवर करून घ्या. म्हणजे डेपुटीच्या जीवावर आले माझं नाव खालीवर घ्यायचं. वा दे का जसं त्यांना घाम्याला उचलायचंय. वा दे नुसतं भाऊसाहेबला सांगायचंय 2 बटणं दाबायचे आणि ते लगेच खालीवर करते बस डाबड्यातून त्या. याच्यावर लगेच असं जालबा. आता तर ना सदा भाऊ पाठ्या डेपुटीला सोडणारच नाही आता. हा सोडू नको. नाव वर घ्यायचंच म्हणावं. कॉम्प्युटरवर माझं नाव वर आलं पाहिजे म्हणजे पाहिजे. गिरण भेटलेली दिसन. मी बी दळण घेऊन येतो. ऐ थांब ना सुगंधा. काय हो झालं भाऊजी. गावाचा आवाज देतोय तुला निसे पुढं पळती रे. हो मला ऐकायला नाही आलं. आणि हे काय घेऊन फिरताय तुम्ही. ते जाऊ दे मुर्जी. तुला लय मोबाईल चालता येतो ना. हा ज्याच्यात माझं नाव आहे खालीवर करून दे ना. काय. खालीवर करून दे माझं नाव. हो झालं भाऊजी मी काय एवढी शिकलेली नाही. मला हे असलं काय काहीच माहित नाही ते काय करायचं ते. तुम्हाला कशाचं काय करायचं खालीवरून कुठून आणलंय. अरे सुगंधात
तो नाही का तू नाव खालीवर केलंय ते मसनीचं, म्हणजे मसनीसाठी हा हा ती ना माझी ना मला गिरण घ्यायची, माय लावली खाली, ती मला फक्त वर घेऊन दे, अर्ध्या मिनिटाचं काम आहे. अहो पण ते मला येत नाही ना. मग तुम्ही आणलं कुठून ते सांगा मला. कस काय येत नाही म्हणजे नकले बावळा डोळून माझ्याकडे ना टाइम नाही सुगंधा, फक्त हे असं धरलं भाऊसाहेब नाही का, असं धरून लगेच असं एवढंच 5 अहो, मिनिटाचं. ते काम भाऊसाहेबला जमन, मला कस काय जमन. आणि हे मग कधी ते हातात बी घेतलं नाही मी, आज पहिल्यांदा त्याला हात लावला. हा होय. तुम्ही हे आणलं कुठून ते सांगा मला. कुठून आणलं म्हणजे आपल्या ग्रामपंचायत मधलं आहे, त्याच्यात नाव आहेत ना आपली सगळी, त्याच्यामुळे म्हणतोय मी. आणि हे माहिती कोणाला तुम्ही इथं आणलं. माहित कशाला करायचं, फक्त तुला माहिती आहे सुगंधा. जालू भाऊजी तुम्ही काय डोक्यावर पडलेले काय, नेऊन ठेवा ते तिथं. मग तुला जो येणार नाही का माझ्या नाव खालीवर मला करता? लगेच असलं काय करता काही बी, म्हणजे मला नाव खालीवर करायचं. जा बघतो मी माय कसं करायचं. हाय ठीक आहे. जायचं का काय नुसता खात राहतो. घेतला वडून काय अरे मी काय म्हणते ऐक, नंतर काय, पहिले मी काय बोलते ऐक. हा अरे त्या जालूने माहिती काय केलं. काय केलं आता अरे ते ग्रामपंचायत मधून ते कम्प्युटर काय असतं ना हा ते चोरून आणलं, सगळ्या गावभर घेऊन फिरतोय. ते डेप्युटीला सांग एकदा. याला ग्रामपंचायत पुरली नाही आता आतमधले मटेरियल नाही लादले तर तू डेप्युटीला पहिले सांग. हा बरं सांगतो मी पुढा निघ रे. पारे अय पारे, तुला तर साधा अंकादा झोपायचं पडत आहे, साधा अंकादा. अहो हे काय आणलंय. हे काय आणलंय म्हणजे याच्यात गिरण. अहो तुम्ही काय डोक्यावर पडलाय का काय हो. ग बस, तुला साधा अंकादा इवळायची सवय. याच्यात आपली गिरणी, याच्यात नावे लय खाली पडलेले, 2 मिनिटाचं काम आहे, लगेच खालीवर करू. तुला येते ना चालिता. अहो खालीवर करायला ह्याला बोर्ड लागल ना. कशाचा बोर्ड? अहो सीपीयू लागतो याला, माऊस लागतो. कुठे ते. अरे हे काय आहे? सीपीओ आहे, ह्यो माऊस आहे. अहो ह्यो नुसता मॉनिटर घेऊन आलाय तुम्ही. मॉनिटर याच्या फाटक्यात काना माग टाकीन. मॉनिटर शाळेत असते वर्गात, तू सांगतो नाव टिपित असतो, आपल्याला तसं नाही टिपायचं, फक्त नाव खालीवर घ्यायचं. खरंच तुम्ही डोक्यावर पडलाय आणि मला पण येड्यात काढायला लागलाय. अहो ह्याच्यात होत नसतं. कस काय होत नाही पारे. तो आपला ग्रामसेवक असं पुढे ठेवतो नाव भाऊसाहेब, हा आणि ह्याच्यातच बघून नाव खालीवर करतो. येत दाबीतून इकडं खालीवर होते नाव. अहो खाली कॉम्प्युटर असतो त्याच्या. मग माझ्या डोक्यात शिर हे करू नका बरं का पारे. खाली कुठं मॉनिटर असतंय, खाली मॉनिटर बसत असतोय का? अहो त्याचा सेटअप असतो, तो सेटअप लावल्याशिवाय कसं चालल. बघा हे चालतंय का, नुसतंच आहे ना. चालते मग याची पिन खोसावं लागेल लाईटीत, तवा चलन ती. तू हे डोकं भराळले राव. माझंच डोकं भराळलंय. कुठनं काय उद्योग. हे टाइम नाही आपल्याकडं, टपक्याच नाव खालीवर करून जावं लागेल. तुम्ही ना डोक्यावर पडलाय, तुमच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही. तुम्ही निघा. तू डोक्यावर पडलेलीस. हा कुठनं काय कांड करून येतात काय माहिती. डेपुटी डेपुटी काय रे काय झालं, कुत्रा माग लागलं काय? नाही मग कुत्र्यापेक्षा मला लादले. भाऊसाहेबाचा फोन काय आला? 1 मिनिट माझा आहे तर मी काय म्हणतोय. अरे थांब रा, भाऊसाहेबाचा फोन उचलू दे. अहो महत्वाचं आहे, चोरी झाली, 2 मिनिटाचा फोन ठेवा. अरे थांब ना 2 मिनिटं. काय चोरी झाली? अहो, ग्रामपंचायत मध्ये चोरी झाली. काय ते सेटअप द्याला कॉम्प्युटर ती. कॉम्प्युटर सेटअप केला? हा. म्हणूनच फोन येतो का नाही बाजाराचा भाऊसाहेबचा. 1 मिनिट थांब. हो मी काय म्हणतो आईचा चोर. हे काय थांब 2 मिनिटं. हा बोला ना भाऊसाहेब. हा तुम्ही कुठं होते? जेवायला गेलते? मग ऑफिस बंद करून जायचं ना. अहो भाऊसाहेब कुलूप लावायला किती वेळ लागवतो राव. कडी लावून गेलते तुम्ही. ऑफिस मध्ये कुणी येतं जातं, सारखी माणसं येत राहतात. अहो चोर नाहीत आपल्या इथं, पण सांगता येत नाही ना. आता कोण का मॉनिटर नेला काय माहिती. डेपुटी हा जाले न्यालाय. कोणी बघितलं? दोन पद्धतीला म्हणजे सुधांदा वहिनीने सांगितलंय मला. हॅलो. अहो त्या जाल्याने न्यायला वाटतं ते काय सुगंधाताईने यायला सांगितलंय. भाऊसाहेब तुम्ही जरा लक्ष द्या राव, ग्रामपंचायतकडे बदली करते बरं का तुमचे लोक. अहो कधी बी जाताना बाहेर कुलूप लावून जात जा भाऊसाहेब. आता मला सांगा, जर कॉम्प्युटर गेला असं तुम्हाला भरून द्यावा लागला असता. द्याला डेपुटी. अरे हे येईल. एक काम करा, मी जातो आता, ते बघतो जाल्याकडे कशासाठी आणलाय त्यांनी काय कळ.
मला तुम्ही जायला काही बोलले होते का? नाही मग कस काय पेललं बिल्लं होतं काय रे? अहो त्यासाठी घेतला असेल तो बितीन तो भांडारवाल्याला. बरं थांबा तुम्ही आता एक काम करा, तुम्ही ना तिथेच थांबा आता ऑफिसमध्ये. आलो मी, बघू जर ते नाही दिलं तर त्याच्यावर केस करावं लागेल मग. हा जरा ऑफिस सांभाळा तुम्ही. चल रे अरे आयतं डेपुटी. जाल्या, ए जाल्या, होय जाल्या हो. कुठे नवरा कुठे तुमचा? अहो आत्ताच गेलेत ते. आता गावातलं भाजीपाला चोरीत होता, लोकांचे मळ्यातले भाज्या चोरीत होता, आता कॉम्प्युटर चोरा लागला ग्रामपंचायत मधलं. हो डेपुटी भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका. नुसतं त्यांनी कीबोर्ड आणि मॉनिटरच आणलाय. अहो पण ते कॉम्प्युटरचाच भाग्य झाला ना का? ते काय याच्यात आहे का काय? पुढे ठेवू ग्रामपंचायत पण पुरली नाही राव वहिनी त्याला प्यायसाठी. ओ दिगू भाऊजी मी सांगितलं काय त्यांना जाण चोरी करून आण म्हणून? हा तुम्ही बोला जाण त्याला. ए तू ग बस, मी आहे ना बोलायला. कुठे गेलाय कॉम्प्युटर घेऊन? अहो डेपुटी भाऊ आताच त्यांनी गेल्यात. कुठं काय साठी गेलं चोरलाय पण? काय आणलाय चोरून? ते मला म्हणतात की आपलं गिरणीचं नाव वर खाली करायचंय आणि ते करून दे. माझ्याकडे आले होते, माझ्या डोकं खात होते, मी आत्ताच हाकलून लावले असं ना, त्याच्या डोक्यात मी आता ते कॉम्प्युटर बी डोक्यात घालतो आणि आता अर्ज करतो याचं गिरणीचं नाव कॅन्सल करा म्हणून. बघा. हा, तुम्ही ग्रामपंचायत हे करायला तुम्हाला नाही गुतून दिलं ना, तिथून पुढे त्याला दावी तुम्ही कामाला. पण तुम्ही जर आम्हाला गिरण दिली असती तर एवढं झालं असतं का हो? अहो उपसरपंच काय मुख्यमंत्री आहे का काय लगेच नाव बदलायला? अख्ख्या गावाचे लोक आमचे येत का? तुम्ही आता घेऊन बसू, तुम्ही माहिती काम करता म्हणून बीपी वाढायला लागला. चल रे पुढे बघ. ठेवा. त्याला आहे ना एकदा ग्रामपंचायतला आहे ना, त्याला एकदा झटका दाखल आणि त्याला ग्रामपंचायतचा मग त्याला कळत काय ते. हो गावात डेपुटी भाऊ का हो, काय झालं? सुगंधाताई जाले बघितलं का हो? एक हो कॉम्प्युटर घेऊन आलाय ग्रामपंचायत. अहो हा आता सदा भाऊच्या घराकडे गेला. तिकडे गेला का? हा चल तू चल, त्याला आहे ना आज दाखवूस. सदा भाऊ काय निळ येता आता ते निळायच्या ऐवजी इथं माझं नाव निळा. कुठं तू नाव निळायचं? अहो हे कॉम्प्युटर याच्यात तू पंचायतीचा कॉम्प्युटर तू भाऊसाहेबाबरोबर भांडून आणला काय कोणी? तू? नाही सदा भाऊ, भाऊसाहेब पळाला का तिथून. टापक्यात गेलो आता का उचलून आणलं खोल. कॉम्प्युटर मग कमून कमून म्हणजे माझं नाव खालीवर नाही करायचं का? तुम्ही नाही म्हणले का? अरे कॉम्प्युटरचा तो डब्बा असतो, त्याला कनेक्शन असतं, नाव त्याच्यात येत, याच्यावर फक्त दिसत. बॅटरीचा शेल ठेवला घरी, तू फक्त काच घेऊन निघालाय, त्याच्यात असं कस काय बदलन? ती याला मॉनिटर म्हणते. ग बसा साधा भाऊ, तुम्ही मकार पलटी नका आणू, मी तुमच्या वार्डा मधला नाही म्हणून. याच्यातच तो भाऊसाहेब खालीवर करतो, इथं बघतो असा ठेवतो, असं करतो, लगेच नाव अरे, येते. पण याची पिन आहे ना त्या खालच्या चौकनी डब्याला असती, याची एक त्याला मग हे काय चौकणीचे पिन खोसा मी येतो. झाल्या. ह्यो कॉम्प्युटर नाही रे, तो मुंडकच आणलं, धड ग्रामपंचायतीत ठेवलं. आणि हे कुठं नाही तुला? आपल्याला नाही बाबा, भाऊसाहेबालाच सांगायचं, त्यांनीच असे 2 बटणं मारून दिले असते. डेप्युटीला सांगायचं, तो तो कॉम्प्युटरच घेऊन आलाय माझ्याकडे. जाऊ दे मरू द्या ना, आता घेऊन आलोय ना मी, द्या ना खालीवर करून. कशाला तुम्ही बोबाटा करता? तुझं आहे ना ह्या मॉनिटर सारखं आहे ना, फक्त डोकं आहे, तो धड आहे ना, आणि आतला चिप असते ना ती, तू हार्ड डिस्क काम आलं माझ्या डोक्यात. तुझ्या डोक्यात काहीच यायचं नाही. साधा भाऊ 500 रुपये देईन मी, 500 रुपये. तुम्हाला पैसेच लागत आहेत ना, मायकून घ्या ना पैसे दिले की तुम्ही मंजूर करणार, त्याशिवाय नाही करणार. तुझ्या कॉम्प्युटर मध्ये हार्ड डिस्कच नाही भाऊ, तुला कोणी रिपेअर करता यायचं नाही, आणि तुझ्यात काही सेवन भजन कोरडाय काहीच करता यायचं नाही. लय नका तेल लावायला लाव राव साधा भाऊ तुम्हाला. तेल आहे ना, मला नको लावू, तो व्यापारीलाच लाव आणि त्या डेपोटीच्या पाया पड. ए, घे ताब्यात. पडन ते. ग्रामपंचायत काय तू कम्प्युटर घेऊन आला? कमून आलं घेऊन? नाही कमून आलाय जाल्या, ते दिसला कॉम्प्युटर आणलेला दिसला, पण नाव आणायला नाही दिसलं तुम्हाला या पाठ्याचं जाल्याचं. अरे बधीर वानाच्या, तुला कोण म्हणलंय असं नाव आणता येणं म्हणून? अरे जसे अर्ज आले तसे नाव असे सांगा राव तुम्ही त्याला. कोण म्हणलं म्हणजे? साक्षात सदा भाऊ म्हणले मला. अहो डेपोटी, मला एक समजत नाही, मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री होतो, परत उपमुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्री होतो, मग परत मुख्यमंत्र्याचा उप होतो. एवढे मोठे नाव खालीवर होते, याचं नाव गरीबाचं करा ना थोडं खालीवर. जळतेत ते जळतेत. तुम्ही ग्रामपंचायत मध्ये येत कमून का वार्डाच्या लोकांना आमच्या नावावर हे करून देता? असं होतं का? उद्या आम्ही जर तुमच्या नावावर घेतलं तर तुम्ही आमच्या नावाने शंक करता, म्हणजे आम्हाला कुठं धरून द्यायचं, आमचं पद घालायचं का? नाही पदाचं. अहो त्याचं नावाच्या वर किती 5-6 नाव आहेत, घ्यायचे एखाद्याचं आधार कार्ड काढून, एखाद्या रेशन कुपनाचे झेरॉक्स काढून
बिचारच नाव करायचं वर. मग त्याच्यामुळे तुम्ही आहे ना उपसरपंच सरपंच होत नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही इथे राहिले. अहो तुमच्या लक्षात येत नाही, आज निपक्षपातीप्रमाणे गाव चालवावं लागत. या बदिराचं नावावर घेतलं तर मला 4 लोक काय म्हणतील? कोणत्या अहो, निपक्षपातीपणाचं निपात होतोय. कलियुग ये, पक्षपात करून माणूस सत्तेवर आहेत आणि तुम्ही लागले होय राजा हरिश्चंद्राच्या गप्पा करायला. तुम्ही तर खालीवर करून पदावर आहेत. यो माणूस आहे म्हणून एकटा निवडून येतोय. खऱ्याची दुनिया राहिली नाही. ऐका ना, राजकारणात चालतं खालीवर, हा. प्रशासनात चालत नाही खालीवर. प्रशासनाने जर केलं ना तर प्रशासनावर लोकांचे डोळे असतात, राजकारणावर डोळे नसतात. त्यांना सूट आहे, मला माहिती आहे. अहो, 7वी पास माणूस मंत्री झाला ना, हा IAS अधिकारी आहे ना, नमस्कार करीतो. हा ना, त्यांनी मग. सांगितलं ना करीतो काम ती. अहो प्रशासन हे चालवणारा कसं कोण आहे? असतो? तेच ना मग झालंय, प्रशासन चालवणारा 7वी पास आणि जो प्रशासनाची धुरा हाकतो ना तो किती मोठा शिकलेला असू द्या, IAS असू द्या, त्याला नमस्कार करावा लागतो. म्हणत तुम्ही ग्रामसेवकाला सांगा हा. तुम्ही इथले ऐका ना, मुख्यमंत्री ऐका आहेत ना, गावातले. बस खाली बस, खाली बस. हे हातात गिरी हातात घे. इकडे दे. चल ती कॉम्प्युटर. तुझ्यासाठी भांडतो तू निघतो परत. तुला या नाही सांगितलं होतं का इथं? दादा भाऊ तुम्ही ना मला मंत्री करावं, 7वी पास याला फॉर्म भरता येतो ना, मग सांगतो ते तुला 7वी पास तुला नाही. मंत्री नाही, आता तुला याला संडासपची झोप येतो. थोड्या वेळाने भाऊसाहेबांनी मी कॉम्प्युटर घेऊन जातो, सगळं ह्याच्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही झालंय आणि त्याला फूस लावली म्हणून सदा भाऊला मी नाव घालतो. हा मग कॉम्प्युटर मध्ये नाव खालीवर वय, कॉम्प्युटर घेऊन त्याच्या वर बसून नाव खालीवर करायला मला काय सांगितलं. म्हणायचं, तुम्हाला सल्ले द्यायला ठेवलंय आम्ही विरोधी पक्षाला, पण सल्ले जरा नीट द्या. आमच्या विरोधात इतके बी सल्ले नका देऊ की लोकांना अंगलं ठेवून लोक जायबंदी होतील. सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणायचं काम विरोधी पक्षाचं असतं. आम्ही अडचणीत आणत नाहीत, आम्ही सरळ मार्गी माणसं आहेत. असलो एकटा म्हणून काय झालं? गंभीर विरोधी पक्ष विरोध नेता करा आहे. ना, विरोध करा ना, विरोधाला आमचं काय नाही, पण निपक्षपाती विरोध करा. तुमच्या विरोधाला बी आम्ही मान्यता देऊ. अरे जालू, बाया माणसाचे सगळे प्रकरण काढितेत. कोण? तूच राहिला फिर 500ची नोटन 80-90 रुपयाची देशी कोण? टाक लिंबू पिळून. आता काय फिरतोय आपण उरफाटी केस करून मला हाणलेलं आहे त्यांनी तुमच्या देखता. हो, हाणलं ना, नाही, नाही. तू लाव ना केस लाव आणि ह्या साक्षीदाराला घेऊन ये. त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय काही झालंय ना, आणि तू बी मला माहिती किती तू साक्षीदाराची बाजू घेणार. तिथं आले एका फटक्यात तू म्हणशील मला साधा भाऊ सांगितलं. कस काय माहित? बरं का, लोक कॉम्प्युटर नाही तुमचा चोरला त्यांनी. हा त्याला चोरीचा माल असा गल्लोगल्ली घेऊन फिरतो का माणूस डेपटे? ते जे सांगतोय ते खरं आहे थोडी त्याची हार्ड डिस्क नाही त्याच्यात, पण तो तसा मानान चांगला आहे. गावात असं गल्लोगल्ली जाऊन सांगेन का तो छाती तो फुगून चोरला जाऊन- नाही. त्याचं खरंच काम आहे. तुम्ही करा पोलीस केस, तो तिथे बी सांगेन माझं नाव खालीवर करायला आणलाय मी त्याचा. तू सरकारी कामात अडथळा घातल्यामुळं तुझ्यावरती सरकारी गुन्हे दाखल होणार. कशी? आणि काय सदा भाऊ सांगा, सरकारी गुन्हे काय असते तुम्ही आता जरा. नाही पण आता तुम्ही काही सरकारी नोकरी आहे का? त्याच्या आम्ही गुन्हा नाही नाही. का? मग भाऊसाहेब आहे ना, हे काय सरकारी दिवस भाऊसाहेब कुठे गेलता 12 वाजता ग्रामपंचायत लावून? ग्रामपंचायत लावून भाऊसाहेबाला हागायला मुतायला येत नाही. तो माणूस नाही का, तो रोड हा, गेला तो हा? गेला घरी. अशा 70 ग्रामपंचायती नाही, नाही. 100 अशा चला त्या हागायला गेला आणि मुतायला गेला. भाऊसाहेबकडे बघतो, भाऊसाहेब दुपारच्या बारी कुठे गेलाय ते आणि याच्याकडे बघतो. तो नाही केस टाकली ना तिथं पुढे. आता तू आहे ना, सल्ला घेत बस. चल रे चल. हांजच झाली राव. हांजे त्यामुळं माझं नाव गती ते मी तुला काय कॉम्प्युटर त्या डब्यात सांगितलं नाव खालीवर करायला का? तू तर ती मशीनच घेऊन आलाय. मला हाकलून नाही द्यायचं बरं का साधा भाऊ. मग मी तुमचं बी नाव टाकायला येईन. सल्ला तुमचा होता, ध्यानात ठेवा. तुझं आरोपी माझं नाव टाकीन, सह आरोपी करशील. मग ओठ! मग चप्पल नकल ओठ फळ. माझं नाव टाकीत नाव खालीवर कर म्हणलं तर कॉम्प्युटरच घेऊन आलाय वर. तेजस काय म्हणतोय अभ्यास? होय, राम राम. राम राम डेपुटी या. बस. तेजसने बऱ्याच दिवस मुक्काम केला गावात. थांबलो जरा. हा काय बरे, गावाकडेच लई तुम्ही शहर पुन्हा धरलाय. करायचा इथं अभ्यास. आपल्या गावात अभ्यास होतो. जरा अरे कंबार काढला. अहो, काय डेपुटी काही कळा नसू, ऋतू बदल म्हणायचा का काय म्हणायचं, पण अक्षरशः इतकी मरगळ आली ना तुम्हाला सांगतो. असं अन्नावर सुद्धा मन लागा ना, असा कंटाळा आलाय ना, असं वाटतं नुसतं झोपून राहावा आणि धंद्याकडे लक्ष नाही. तुम्हाला सांगतो गिराईक नाही, काहीच नाही, नुसता खिचडी भात खावा वाटतोय. काय वाटत आहे? मसाले भात. तपासून घे बाबा, एखादी सोनोग्राफी करून घे. कम गाव वाटत बाकी कळलं सगळं. मसाले भात मसाले भाताचं काय? म्हणजे कसं
चटपट असं खावं वाटत आहे. त्याला आहे ना भाताचे लय प्रकार आवडत आहेत त्याच्यामुळे त्याला भात नाही तर काय कर एखादा उतरून बितरून तरी टाकू तू लागलं बिगलं काय बोध बीत काही हा? काय सांगा बुवा आता नेमकं काहीच कळा त्याच्यावर नाही विश्वास आपला बरं का. मरगर फेडगर ही चालूच असते ऋतुमान बदल होतो सगळं हे होतं तुम्हाला नाही वाटत असं काही असं कंटाळा बिंटाळा नाही येत? येतो आता मी काय माणूस काय मी काय हे आहे का काय दगड आहे का काय मला होत नाही काही सारे गोष्टी होत्या सारे बोलून दाखवायचे का नाही पण डेपुटी शामराव म्हणतात ना त्यात पण तथ्य हो कसं काय? एवढ्यात मला पण ना मनच लागत नाही अभ्यासात सारखं डायव्हर्ट होतो मी हे करू का ते करू का ते करू का हे करू का असं एकदम खरंच म्हणजे मरगळ एक चित्त होत नाही एक चित्त नाही होते काहीच कळत नाही म्हणून मी थांबलोय नाही जरा थोडं आहे ना ओव्हर थिंकिंग टाळायची जर शिक थोडं लय विचार नाही करायचे तुला सांगतो माझा धंद्यात एवढा लॉस चाललाय सध्या हा ना. हा लय लॉस चाललाय सध्या सगळ्या याच्यातच मारामारी तरी मी आपला दम धरून चाललाय तर काय पर्याय नाही काही गोष्टी तेजसचं मन लागा ना काय पुण्यात अडकलं काय म्हण तेजसचं. होय काही लव्ह स्टोरी काय बाबा हो, डेपुटी, नाही तर तिकडच्या तिकडच बुंदी खायचा नाही एवढे पुटी काय चेष्टा करा तुम्हाला सांगणार नाही का मी तसं काहीच नाही हो मग काय माहित नाही असं अचानक पहिल्यांदा झालं मला असं की असं एकदम असं मनच लागत नाही नाही रश्या, नाही रश्या आलाय असं, हा ना. बोर झाले happening नाही राहिले जीवनात काय मंडळी बघा इथं आहे का काही टेन्शन जरा एक बस. बसू दे त्याला पुटी इथं आहे काही टेन्शन मला सांगा एनर्जी एनर्जी तेच आपण काय टेन्शन घेत नाही भाऊ. हा तुम्हाला सांगतो माणसाचं जीवन एकदाच आहे. तुम्ही सांगा आता घडीचं काय होईन कुणाला माहिती तुला माहिती श्याम्या काय होईन आहे म्हणायला येईन तिची एनर्जी कशी आहे सकाळची एनर्जी टाकी तो परत दिवसभर ती राहती आणि संध्याकाळी एनर्जी टाकली का रात्रभर ती राहती म्हणजे सकाळी बाहेर फ्रेश उठतो असं आहे. फ्रेश उठायचं सोडा डेपोटी माणसाचं आत्ताच सांगता येईना तर उद्याचं कोण सांगायचंय जगवतो बा तो. त्याच्यामुळं माणसाने कसं काय आनंदी जगलं पाहिजे तेवढं आहे. पडायला तुला का पण सांगू का? जगलं पाहिजे. काही गोष्टी चाम्या तुला सांगू आज्ञानी राहिलेलंच बरं खरं आहे. आपण काय करतो लय चिकित्सा करायला जातो प्रत्येक गोष्टीची हे केलं तर काय होईल ते खाल्लं तर काय होईल मला काय होतंयच काय त्याच्यामुळे सगळा हे होतोय मी त्याच्यामुळे बी डेपोटी आनंदी नाही राहत तुम्हाला माहितीये का कशामुळे मी आनंदी राहत अरे ते राहू दे पण याचं कसं आहे माहितीये का दिवसभर काम करायचं मजेत एकदम आणि उद्याचं टेन्शन नाही त्याला म्हणजे पैसा पाणी कमायचं त्याला असं हे नाही आपल्या डोक्यात कसं आहे पैसा 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 असं होते. तो वर्तमानात जगतो तो भविष्याची लई चिंता करीत नाही त्याला माहिती आज आपलं काम झालं आपलं जेवण झालं 1 किलो चिकन झालं 90 झाली बस संपला विषय उद्या भेटणारच आहे ज्यांनी निर्माण केलं ते आपल्याला देणार आहे तेवढं ध्यानात धरलं का ते होतं पण आपण काय करतोय आपण पुढच्या पिढीचा सात विचार पिढ्याचा विचार सात करीत पिढीचा बसतो विचार करून आपण. बसलोय. आणि तो कसं आहे तो एक चिमूटभर साखर टाकली तरी तू मुंगीला खाऊन नाही इतका विचार करतो लय चिकटवाणी कुठं न्यायचंय काय माहिती एवढी प्रॉपर्टी कमवून अहो, माणूस मेलं म्हणजे सगळं ठेवून जाते करदुड सुद्धा कापून घेते नी आता. झाल्या तू म्हणतो ते बरोबर आहे हे माणूस मेला म्हणजे सारं सोडून जायचं हे सांगणारे बाबा आहेत ना 25,000 रुपये कीर्तनाचे घेतात आता काय सांगायचं खरं आहे, खरं आहे, हे खरं. परत मी ना माझ्या बायकोमुळे बी लय आनंदी असतो डेपोटी म्हणजे म्हणजे माझी बायको भो म्हणजे बहाना मारा करते म्हणून आनंदी आहे का ह्यो बायको याची अवघड आहे बुवा. हाना मार्या नाही येड्या माझी बायको आहे ना सकून बघती रोज संध्याकाळच्या माझं सकून बघते हा सकून म्हणजे सकून म्हणजे माणस सकून सुकून बघती. सुकून म्हणायचंय त्याला म्हणायचं. त्याने का ते आरशावर वगैरे असं ते रुपये ठेवून हा, पाहते ते काय होते त्याने काय होतं म्हणजे माणूस लगेच तरतरीच येते अंगात देपोटी मा बायकोकडे ना संध्याकाळच्या 8 वाजल्या बायाची रांग लागती कशाला बघायला सकून म्हणजे काय चाललंय कोणा जीवनात ते सांगते होय हा डायरेक्ट तिचं सगळं बर, कुणी बर, सांगून टाकते माय बायको मग जायला तुम्हाला एवढं कळत तुमची भांडण कम होते मग कुठं भांडणं होती आता नाही तिला बघायला यायला लागल्यापासून ती बघत नव्हती हा. पण आता सुरू केल्यापासून आहे ना आमच्या घरात आहे ना कायम आनंद हो माझी बायको मी गेलं का लगेच रुपया माझ्या कपड्याला लावित लगेच म्हणते जेवा हा का होय बर 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 काय करावं लागत त्याला काय करावं लागत म्हणजे अरे मी ना वच्च्याला मी 2 दिवसाला सकून बघतो श्याम्या माझ्या घरची बायको असून ना मी तिला नारळ आणि काय असेल ते दान धर्म करतो म्हणून माझ्या. म्हणजे किती म्हणजे काय बस 1000 2000 10,000 हे एवढं नाही रे आपलं 50-100 रुपये देतो बघ म्हणजे 51 101 असं म्हणायचं म्हणजे जाणती म्हणते त्याला जाणती है ना हा. जाणती गुण अरे मला नव्हतं माहित राव कधीपासून बघायला चालू केले कधीपासून म्हणजे महिना झाला आता डेपोटी आणि गुण यायला बायाला जर एकदा तिने कुंडली सांगितली का तरी म्हणतो 2-3 म्हाताऱ्या याचे कायम ठका इंडिया बसलेल्या असतात काय भानगड आहे? झाल्या मला बी लय त्रास होतो राव म्हणजे मला आहे ना असं कशात चित्तच लागा नाही असं मरमळ आली नुसती याचं पण करून घ्या ना झालंय हा. अरे ते दवाखान्यात दाखवून घे काही नको नाटक करू नाटक अहो, डेपुटी नाही ना खरं असते मग ओ डेपुटी कोणतं म्हणलं आला ना तुमचा त्या बाई साहेबाला आवरायला लावलं आणि तुम्ही इथं येऊन बसले बाई हा जायचे नगरला जायचे आम्ही जाणं हा लवकर चाललोय बाबा चाललोय डेपोटी आजच्या नंबर लावू का तुमचा नको नको कशाला नंबर जा मग कुठं नंबर लावायचा मी तर भलतच ऐकलं तुझ्याकडून आज. बोलत ए भो माझ्या बायकोनी जर हात बघितला ना एखाद्याचा
शब्द टाकला का सोन्यासारखं सोनं होऊन जातंय. तुझं बी बघू आपण तेजस जाऊ दे ना आपल्या काही जास्त पैसे नाही मला नाही लागणार. विश्वास राहील गोष्टीवर. नारळ जायचं घेऊन आणि 101 रुपया 51 आपल्या परीला वाटण तेवढं द्यायचं. श्याम्या जाऊ का मी काय येतो नंबर लावून माझ्या बायकोकड येतो मी येतो. हा मागून ये मग. जाऊ का हा ठीक आहे. तसला नंबर काय भानगड आहे? त्याची बायको सुकून पाहती हा तर मग मी काय म्हणलं मग आपल्याला काय त्रास होतो कळण ना ती काही उपाययोजना सांगेन ते करू. फरक पडला तर पडला आपल्याला कुठे लय अरे हा करता राव. तो बी दाखवून घे. तुम्हाला सांगतो स्थळवाल्याचे फोन येतात हा. किंवा त्या बायोडाटा फोटो द्या त्यांना फोटो पाहिला तर फोनच करीत नाही भाऊ परत मग आयला नाही मग काय करू आपण आहे ना त्याच्यात सगळ्यांचं चल बघावं लागेल, बघू. लगेच जाऊ आणि बघूनच घेऊ आपलं. चला 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 जे होईन ते होईन. पप्पा वहिनी माझं पहा बा तुम्ही तेवढं मला आहे ना लईच अशी आयुष्यात मरगळ आली काही कामच करू वाटाना सारखा असं कंटाळा येतो आणि मसाले भात खावा वाटतो. मसाले भात हा ना बघावं लागेल मग. नाही काहीतरी श्याम भाऊजी तुमच्या महाग दिसतंय बर का. कारण ठेवा का चिटका नाही पण तुम्हाला ना शनिवार करावे लागते. चालते का बा? उपवास करायचा का हा. चालतंय ना आणि- उपवास शनिवारचे. आमुष्याला माणसाला एका जेवाय घालायचं. बर बर दुकाना पुढे एखादा नारळ पण फोडा. हा हा जाईन थोडंफार मग माग. आणि तुम्ही चिडचिड बघायला करताय हो का. पडला का चिडचिड तेवढी कमी करा बस तुमचं होऊन जाईल. काय माझं हे होत काय तुमचं काय आता साधणार नाही ना तुम्ही दोन डेपुटीला आम्ही कशाला सांगावं काय काय म्हणणं आहे तू सांग. काम आहेत का? सांगा ना. माझ्या लग्नासाठी लग्न हा स्थळ येते माझा जाते अजून वय आहे का तुमचं लग्नाचं. शाळा बिळा शिका ना. आता माझ्या वयाच्या पोरांचे लग्न झालेलं वहिनी त्यांना पोरं झाले असं म्हणतो ती. राहू द्या बघू काय होते काय होईल. काय खरं वाटत ना मला. लग्न होईन असं वाटत नाही. बाशिंगचा योग नाही दिसत ह्यांचा. होय नाही दिसत. मग अडथळा काय अडचण अडचण काय. तुम्ही एकतर चांगलं शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावा. पायावरच उभा आहे माझ्या अरे तसं पायावर नाही. मग अहो एखादा बिझनेस करा Career. एखाद्या नोकरीला लागा. त्याशिवाय नाही हो का. बिझनेसचं नोकरीचं म्हणलं की लग्न जमते. त्याच्याशिवाय लग्न जमणार नाही. काय राव ते डेपुटी तेच म्हणते तुम्ही पण तेच म्हणता अरे बरोबर आहे ना मग जर तू स्वतःच्या पायावर उभा राहिला पैसे चार कमवले म्हणजे मग तुझी बायको तू संसार थाटता येतो ना भाऊ. सोपं नसतो आणा मागा लागल्यावरती. आपण आता तुम्हाला शिवाय त्याचं लग्न ते वावर नाही शिवर नाही तर लग्न झालं हो का. मी जी सांगते ते उपाय करायचा हो का. अजिबात पडलं नाही. त्याला काय तुम्ही उपास तेवढा बिपास? उपाय तुम्ही ना आपलं काळं कुत्रा असते त्याला चपाती चारायची. ते पुढेच का बंद करून ठेव. काळ्या कुत्र्याला रोज चपाती खायला घालायची. काळ्या कुत्र्याला पण चपाती खाऊ घालायची. काम पहिलं करायचं तवाच लग्नाचा योग आहे. चालेल ना अभ्यास करायचा चांगला नोकरी धंदा पाहायचा आणि मग करायचं. चालेल ना नीट लक्ष देऊन कर नाही तर परत म्हणतो. नाही तर परत अजून म्हणणार की नाही नाही मीच काही आहे. नाही झालं. तेच तुमचं भाऊजी काय? तुमचं काय मला ना मला पण असं फार मरगळल्यासारखं झालं म्हणजे असं माझं अभ्यासात लक्षच लागत नाही कुठं. बर आणि त्यामुळे एमपीसी मध्ये सुटत नाही मी. बर काय करावं कळतच नाही मला. काय होते तुम्हाला ना सोमवार पकडावं लागेल. समोर हा उपवास उपवास पण मी कधीच पकडलं नाही असं काही. हो. करायचा. आणि मटण सोडावं लागेल. अंडी मटण असलं सगळं मांसाहार सोडावं. मांसाहार हा. बंद हो, कर. अवघड आहे खरंच म्हणजे. अरे तसं नाही हो का? हे बघ ना ते सांगत आहे ना. दुसरं काय सांगते त्याच्याऐवजी दुसरं काही. ऐक त्याच्या ऐवजी शनिवारी सोमवारी दाढी करायची नाही. हा म्हणजे केस दाढी, कापायचे नाही, मिशा, डोक्याला नाही, केस cutting नाही, बिसा काही असलं नाही. काहीच हा करायचं ते जमून योग आहे. प्रयत्न करत राहावा. 100% ह्या वर्षी तुम्ही जी तुमची इच्छा आहे ती तुम्ही बनणार. वा अभिनंदन तेजस भाऊ. पण सांगते तेवढं करावं लागेल. मांसाहार ते सगळा सोडावंच लागेल सोडायचा. का? हा सोडावं लागेल. ती होईपर्यंत सोडावंच लागते. काय करावं. होईपर्यंत काय हरकत सोडायला. शनिवार सोमवार केस बिस दाढी असलं काय नाही करायचं. नाही तसं काय. चालते चालते पाया पडू दे. नाही 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 नाही, नाही
पाया बिया असलं मी तसलं काय सुद्धा करत नाही. पैसे बरं राहू द्या, नारळ पैसे कशाला पैसे, मी पैसे बी घेत नाही. नाही, आपलं तुमचं चांगलं होऊ द्या बास, एवढं तुमचा आशीर्वाद, एवढंच पुण्य, दुसरं काय सुद्धा नाही. आमचा तुमचं हा चालतंय तेवढं सांगितलेलं करा, नाहीतर उग काहीतरी चुकायचं. हा काय डेपुटी काय वाजता? काय वाद सोन साखळी व मोबाईल चोरीच्या 4 घटना आले वाढतच चाललं बा. चोटीला वाढली बरं का डेपुटी, झोपून राहा. किरकोळ कारणातून बेदम मारहाण, गंडा दौरा करणाऱ्या दाम्पत्याला झाली गावातून मारहाण, 3 वर्षाची शिक्षा. गाड्या म्हणजे अरे गंडा दौरा म्हणजे नाही का बाबा लोक नादी लावितेत, बाबाला हे करणी कावटाल करते, हे करते, तुम्हाला असंच झालंय, तुम्हाला भूतच लागलंय, तुमचं भूतच काढितो, आणि तुम्हाला कोंबडाच कापावा लागेल, उरफाट्या कोंबडाचा पराचा कोंबडा सोडावा लागेल. हे असे लोक. हा होय. ते काय करायचे, ते माणूस काय करायचा, गावातल्या लोकांना फसायचा, तुला भूत लागले, तो भूत काढते, 500 रुपये घेते, 1000 रुपये घेते. मग त्या गावातल्या लोकांनी कोणतरी तक्रार केली वाटते, आणि एक जणाला फसिलं ते काहीतरी 1-1.5 लाखाला गंडा घातला वाटतंय. म्हणलं की त्यांना जेल होतं का? जेल म्हणजे तक्रार केली, ती जर निश्चित झाली का ते जेल काय बायला काय लागत आहे त्याला. दोघं नवरा बायको गुतले काय? मग आता ते बायको बी मदत करायची ना त्याला हे करायला. वाचा बरं पुढं. ते काय हे बघ, हे बायकोचा याच्यामध्ये सहभाग, त्याच्यामुळे गावातील बऱ्याच लोकांना त्यांची फसवणुकीचे गुन्हे दाखल. काय झाले, तुला हाडळ लागले आहे असे सांगून सदर इसमास लुटले, त्याला रात्रीचे बोलवून त्याच्याकडून सोने नाणे घेऊन त्याच्यावर जादूटोणा करून त्याला करत होते उपचार. अरे 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 जातो हो डेपुटी. अरे हे बस आहे काय नाही, मला कामाला जायचंय ना. झाल्या आजचा लेख कुठं गेला गाड्या येऊ. होय पारे काय हो? काय हो म्हणजे काय, डेपुटी तुझ्यावर केस करणार आहेत आता. का बरं माझ्यावर का केस करणार आहेत? का बरं म्हणजे तू सकून बघती म्हणून. अहो पण मग त्याच्यासारखं लगे केस करण्यासारखं काय त्याच्यामध्ये? काय म्हणजे लोकाला फसीत येत, ते म्हणले लोकाला फसीनं, पैसे घेणं, सोनं नाणं त्यांच्याकडून लोबाडणं, ते काय गावात होऊन देणार नाही मी. त्याच्यावर केस करतो, आणि तुझ्यामुळे ना मी बी जेलमध्ये गुतन. जा डेपुटीला आधी सांगून येतो तुझ्या तोंडाने. बरं चालतंय. डेपुटी भाऊ, कहो तुम्ही माझी कुठं तक्रार तर केली नाही ना हो? कशाची हो? ते मी सुकून बघते म्हणून. सुकून हा हे आपलं लोकांचं बघा ते होय. हा नाही हो, तुम्हाला कोण म्हणलं तक्रार केली म्हणून? नाही, मला असं वाटलं तुम्ही तक्रार वगैरे केली का काय. आणि मी जे पण करते ना ते फक्त माझा नवरा सुधारावं म्हणून करते, आणि त्यांनी किती सुधारलं तुम्ही डोळ्याने बघितलंय, त्याच्यामुळे मी हे केलं. तुम्हाला कळतं का यातलं काही पण, असं काय उगाच बघा काही पण. हा मला कळतं, पण कसं आहे माहितीये का, आता बघा एखाद्या माणसाला जर निगेटिव्ह एनर्जी असन, म्हणजे कोणताच काम करण्यात त्याला मन नसन, पैशाच्या बाबतीत असो, घरात त्यांना भांडणं तणं सारखं, हे थोडस त्यांना पॉझिटिव्ह सांगितलं त्यांचं बरं, मग ते नाही ना एवढं हे कर डोक्यात घेत. माणसाचं टेन्शन कमी व्हावं म्हणून मी फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग देत असते त्यांना. असे होय. आणि मी कोणाकडनं ना पैसे घेत, फक्त एक नारळ घेते, ते पण असावं म्हणून. बाकी मी कुणाला लुबडत पण नाही. म्हणूनच नारळ घेऊन गेलता कोण ते दिवशी बघायला आहे ना, लग्न होत नाही म्हणून. तो लग्न प्रेमळ होत नाही त्याच्यामुळं. बाकी मी कुणाला लुबडत नाही, कुणाचं पैसा घेत नाही, आणि काहीच नाही. फक्त माझं नाव तुम्ही तर बघितलं, मानावरा काम करत नव्हता, रोज कामाला चालले. आमच्या घरात रोज भांडणं होते. तुम्हाला रोज होतं का नव्हतं ऐकणं? आता आमचं काहीतरी कानावर येतंय का? तुमचा नवरा सुधारायसाठी तुम्ही हे केलते होय? हा, फक्त नवरा सुधारवणं, रोज भांडणं होणी, दारू जास्त पिऊनी, घरात सुख शांती लावावी ह्याच्यासाठी. आणि दुसऱ्याचं पण आपल्यामुळे चांगलं होते तर होऊ द्या. नाही काय हरकत नाही, तुम्ही करायला करा, आमचा काही विरोध नाहीये. पण याच्यातून कोणाची भावना दुखावल्या जाणार नाहीत, एखाद्याला गंडा दौरा घालून लुटलं जाणार नाही, एवढं मात्र का. तुम्हाला एखाद्याला पॉझिटिव्ह सांगायचं ते सांगा, पण फसू नका, पैशाला कोणाला हे करू नका. नाही बघ, आता मगाशी ज्या आल्या त्या मी मगाशी वाचित होतो, एका दोघं नवरा बायको असेच फसित होते लोकांना, गंडे दोरे घालून भूत काढितो नाही काढितो. तसे काय प्रयोग करू नका. असे प्रयोग केले मी कशाला तुम्हाला जेलमध्ये टाकून काय तक्रार करू? लोकच तक्रार करतात असं फसवणूक झाली का? तेच तुमच्यापाशी बसले होते,
ते सगळं ऐकलं मग त्यांनी येऊन मला घरी ते सांगितलं. हाय पण एखादं समजा दुखत आहे वगैरे लय दुखणं मोठं असलं त्याला दवाखान्यात जायला पाहिजे. ते गांड्याद्वारे नाही ठीक होत. हे असे नाही का पोचरू काही. तुमचं बरोबर आहे, मी कोणाला गंडे दोरे देत नाही, कोणाला अंगारा दुपारा तसलं काहीच करत नाही. फक्त मी त्यांचं माइंड फ्रेश करते, पॉझिटिव्ह सगळं सांगायचा प्रयत्न करते, निगेटिव्ह सगळं काढून हाय टाकते, हाय एवढंच. सगळ्या गोष्टी येत. काय होतं खेडे गावातली जे बाया पोरं जरा थोड्या अडाणी असते काही, म्हणजे बाया जुन्या बाया वगैरे, तर काही असं सांगायचं नाही, घाबरून द्यायचं नाही, कोणाविषयी आकस निर्माण करून द्यायचं नाही. हा, आणि कोणाला फसवायचं नाही, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि तुमच्या नवऱ्याला बरं वाटत तुमच्या नवऱ्यापुरतच बघा, ले गावात प्रचार करीत नका बसू. हा ठीक आहे ठीक आहे, चला चालतंय. येऊ. हा जा चालतंय. हे बघ हे असं असतं, लग्न होत नाही म्हणून इकडे गांडा धारा आणि तिकडे द्वारा घाला, शाळेत ते कोणाचं ऐकायचं नाही. ही मला तरी म्हणली हे भाऊजी आहेत ना नारळ घेऊन गेलेत म्हणले. आता मला वाटलं मी नाही एवढ्या वर्षी काय होईन, डोकं फोडलं पाहिजे, लग्नावर नको लक्ष केंद्रित करू, आधी स्वतःचं बघ. हे अशी राडा होतो मग, कोणाला काही कळत नाही. लोक आहे ना आपल्या स्वार्थाकरता हे करीत असतात. आता कोणाच्या भावनाला आपल्याला ठेस नाही पावसायची, पण आपल्या मनगटाच्या बळावर आपण उभं राहायला पाहिजे. आलं लक्षात? चल जाऊ गावात मी.